नमस्कार. आजची रेसिपी आहे एकची पी किंवा तिसऱ्या. तर या शिंपल्या मी सर्व स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतले आहेत. याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे, मी थोडं मीठ टाकलं आहे. हे आपल्याला 5-6 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. इथे मी 2 कांदे कापून घेतले आहेत. आपण भजीला ज्याप्रमाणे कापतो कांदे तशा प्रकारे इथे कांदे कापून घेतले आहेत आणि इथे खोबरं घेतलं आहे. खोबऱ्यामध्ये मी इथे सर्व खडे मसाले टाकून घेते. खडे मसाले टाकल्यावर ते आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे. खड्या मसाल्यामध्ये मी धने, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रीफूल, जिरं हे सर्व टाकून आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजायचं आहे. शिंपल्यांचं एक कवर मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि हे पाणी काढून घ्यायचं आहे. शिंपल्यांमधलं पाणी स्वच्छ गाळून घ्यायचं आहे. इथे आपलं खरपूस भाजलेलं वाटण तयार आहे. ते वाटण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. इकडे मी मसाल्यामध्ये तेल टाकलं आहे, कांदा टाकला आहे, टोमॅटो, तेजपत्ता, गरम मसाला टाकायचा आहे, अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याला हलकं तेल सुटल्यावरती आपल्याला इथे गरम मसाला टाकायचा आहे. याच्यामध्ये मी मालवणी मसाला वापरला आहे आणि आपण तयार केलेलं वाटण टाकायचं आहे. वाटणाला थोडं हलकं तेल आल्यावरती मी टाकत आहे शिंपल्या टाकून आपल्याला छानपैकी हे आपली ठीक एकदम अशी घट्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. त्याच्यामध्ये आपण जे शिंपल्यांचं पाणी होतं ते टाकायचं आहे आणि इथे मी वरून कोकम टाकत आहे. त्याच्यासोबतच मी इथे नाचणीची भाकरी बनवत आहे. ही नाचणीच्या भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अतिशय चवीला सुंदर लागते. धन्यवाद.